मातंग मुक्ती सेनेचा, मातंग मुक्ती सेनेचा, हा आवाज कोणाचा? मातंग मुक्ती सैन्याचा. आमच्या मागण्या पुऱ्या झाल्याच पाहिजेत. झाल्याच पाहिजे. मी मातंग मुक्ती सेनेचा जिल्हाध्यक्ष विष्णू गोपने, जालना. आमच्या तळेगावमध्ये मातंग समाजाची स्मशानभूमी आहे. ती शासकीय जमिनीमध्ये आहे, परंतु तिथं एका खाजगी माणसानं अतिक्रमण करून तिथले जे गाडलेले माणसं आहे हे JCBने काढून सनी बाहेर फेकलेले आहे. आणि ते स्वतः ग्रामसेवक यांनी पंचनामा करून सनी ते सापळेसुद्धा पाहिलेले आहे, त्याचा पंचनामा केला. परंतु तिथं गावगुंड जातीवादी लोक आहे यांनी त्या स्मशानभूमीवर जे अतिक्रमण केलं आहे. आमचं म्हणणं आहे की ते आमचं 35 गुंठे स्मशानभूमीसाठी जागा ही काबीज करून द्यावी, सातबाऱ्यावर घेण्यात यावी. या मागणीसाठी आम्ही आज मातंग मुक्ती सेनेच्या वतीनं कमिशनर कार्यालयासमोर धरणे आंदोलन धरून बसलेलो आहोत. तुमची मागणी पूर्ण झाल्यावर काय झालं? आमची मागणी पूर्ण झाल्यानंतर आम्ही उपोषण सोडू, पण जोपर्यंत आमची मागणी पूर्ण होत नाही तोपर्यंत आम्ही आमचं आंदोलन सुरूच ठेवणार आहे. पूर्ण नाव सांगा. मी विष्णू गोपने, मातंग मुक्ती सेना जिल्हाध्यक्ष, जालना. मैं साहब से एक विनती कर सकता हूँ कि हम मातंग मुक्ति सेना ये संगठन से और मांग समाज के वती से हम यहाँ पे धरना आंदोलन किया है. हम गए 70 या 80 सालों से हमारे जो बुजुर्ग है वहाँ पर रखे गए हैं, वहाँ पर थड़के बांधे हुए हैं. वो थड़के कुछ लोगों ने वो तोड़ दिया है. रोड चालू है, वो रोड का मटेरियल उठाकर हमारे मशान भूमि में डाल दिया है. हम साहब से विनती करते हैं कि उन्होंने आके घटनास्थल आकर उन्होंने देखना और उसकी निगरानी करके हमें योग्य और न्याय देना, ये हमसे विनती है. कितने दिनों से ये प्रकरण चालू है? ये कम से कम 2-3 साल से चालू है. इससे पहले आपने निवेदन वगैरह दिए थे? बहुत से निवेदन देवे, लेकिन उन्होंने कुछ हमारा विचार भी नहीं किया है. इसीलिए हम साहब से विनती करते हैं कि उन्होंने स्पॉट पर आकर देखिए और हमें न्याय दिए. मी रावसाहेब पांडुरंग भालेराव, ग्रामपंचायत सदस्य तळेगाव, तालुका फुलंब्री, जिल्हा मातंग औरंगाबाद. समाजाच्या वतीने आणि मातंग मुक्ती सेनेच्या नेतृत्वाखाली आज इथं औरंगाबाद आलेलो आहोत. सर्व मातंग समाज आमच्या तळेगावमध्ये जे मातंग मुक्ती वतीने जी स्मशानभूमी आहे त्या स्मशानभूमीला सर्व थडगे आणि तांदळे बनलेले ते उपटून आणि बाजूला केले, त्याच्यावर माती लोटली गेली. तिथं रस्ता पण ठेवलेला नाही आहे. म्हणून आज आम्ही इथं त्या स्मशानभूमीसाठी इथं बसलेलो आहोत. आणि साहेबांनी याची दखल घेऊन आम्हाला याचा ताबडतोब त्याचा न्याय देण्यात यावा, ही आमची साहेबाला विनंती आहे. नाव सांगा. शिवाजी नारायण भालेराव.